देवेश नॉन स्ट्राईक एंडवर, सर्वेश स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवर ओंकार. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा सुरेख चेंडू. सुरेख चेंडू लेफ्ट हँड बॅटर सर्व्हिससाठी शुभम याच्या माध्यमातून हाताळताना दिसलाय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आखूट टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. प्रयत्न न कुठेतरी या ठिकाणी अपयश येताना दिसत आहे. सरकचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे बघायला मिळालेत. तिसरा चेंडू शुभमच्या माध्यमातून परत एकदा सुरेख चेंडू, मात्र आता मात्र पायांचा वेध घेतोय चेंडू. हलकेच एका धावेसाठी जाईल. नक्कीच बाईच्या स्वरूपात एक धाव. एका धावाने संघाचं खातं खोललं गेलंय. एका धावाने एक धाव 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी शुभम याच्या माध्यमातून बघायला मिळते. पहिले 2 चेंडू निर्धाव होते, त्यानंतर फुलटॉस प्रकारचा चेंडू, त्यावर षटकार येतोय. एक खणखणीत षटकार बघायला मिळतोय. धाव फलक 7 धावा. चौथ्या चेंडूवर एक मोठा फटका 6 धावांसाठी खेळताना दिसतोय. ओंकार कुठेतरी चाच पडत होता. सर्वेश एका बाजूने धावांसाठी, आणि जसं या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केलं तर आले या ठिकाणी पहिल्या चेंडूवर षटकार बघायला मिळालाय. ओंकार याच्या बॅटमध्ये फुलटॉस प्रकारचा चेंडू होती, चुकी झाली होती गोलंदाजाकडनं, मात्र या ठिकाणी फायदा झाला फलंदाजांचा. परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता. वेग आहे या चेंडूवर, प्रचंड वेगाने चेंडू फेकला होता. खांद्याचा अतिरिक्त वापर केला गेलाय, त्यामुळे परत एकदा चेंडू निर्धाव स्वरूपाचा बघायला मिळालाय. धावसंख्या स्थिरावते 7 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. शेवटचं षटक असेल या शेवटचा चेंडू असेल या षटकातील, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आखूट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र परत एकदा अपयशस्वी ठरतोय आणि विसावतोय या ठिकाणी यशरक्षक परेश चव्हाण याच्या गोदीमध्ये. परेश कोणतीही चूक करणार नाही, कारण परेशकडे सुद्धा खूप अनुभव आहे. परत एकदा या ठिकाणी आपण जाऊया समुद्र संगताकडे डीजे यांच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. परत एकदा मैदानाकडे वळूया. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सुजित सज्ज होत आहे. सुजित गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर असलेला सर्वेश एक छोटा खाणी मोठा फटके खेळण्याची क्षमता. थोडासा पाय स्लिप झाला होता क्षेत्ररक्षकाचा, त्यामुळे थोडीशी चुकी झाली आणि त्याचा परिणाम 1 बाउन्स चेंडू जातोय चौकारासाठी 4 धावांसाठी. 4 धावाने धाव फलक जाऊन पोहोचलाय 11 धावसंख्येवर. धाव फलक 11 धावा, 1 डबल गेम.
दुसरा चेंडू फुलर लाईनचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका आता मात्र या ठिकाणी पाठवून दिले डिपॉझिट केलाय 6 धावांसाठी 6 धावाने धाव फलक 17 धावा डीजे सुरेखरित्या हाताळलं होतं फक्त 7 धावा खर्च करणार होतं मात्र या ठिकाणी आता आक्रमण केले गेले ते सुजित याच्यावर सर्वेश याच्या माध्यमातून सलगच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके एक चौकार एक षटकार बघितला त्यानंतर एक कमबॅक करणारा चेंडू बघायला मिळालाय आखूड टप्प्याचा चेंडू होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय जरूर मात्र बॅटची कट घेऊन चेंडू यष्टरक्षक हातामध्ये तोपर्यंत गॅदर करून फेकी करेल तोपर्यंत एक चोरटी धाव आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवर चांगला ताळमेळ बघायला मिळाला फलंदाजांचा सुद्धा त्यामुळे एक धाव कंप्लीट होताना दिसली एका धावाने धावफलक 18 धावा 18 रन्स सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस दुसरी ओव्हर चालू असताना यष्टांच्या मागे सुरेख यशरक्षण मागे सुरेख यशरक्षण परेश याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे निर्धाव स्वरूपाचा चेंडू हा सुद्धा निघेल चांगला कमबॅक मोठे फटके खेळण्याची गरज कारण 4 षटकांचा सामना समोर परेश चव्हाण आहे परेशकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे त्यामुळे तुम्हाला 50-55 धावा करावे लागतील 4 षटकांमध्ये तीच अपेक्षा असेल सुद्धा सुरुवात चांगली झाली होती मात्र सर्वेश आहे नॉन स्ट्राईक एंडवर ज्या सर्वेशने एक षटकार एक चौकार खेळलाय तर विचार केला ओंकारचा सुद्धा तर ओंकारने सुद्धा एक मोठा फटका खेळलाय दोन्ही फलंदाज सेट झालेत परत एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे बघायला मिळालेत आणि या ठिकाणी षटकाची झाली सांगता म्हणजे पहिले 2 चेंडूवर त्याने 11 धावा खर्च केल्या त्यानंतरच्या 3 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे फेकताना दिसलाय सुजित चांगलं कमबॅक धावफलक जाऊन पोहोचलाय 18 धावा याचे सचिव श्री अमोल बोबाटे सर यांचं आगमन होतंय त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत त्यांना सुद्धा विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे जाऊया तिसऱ्या षटकाचा या ठिकाणी भार सांभाळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रोहित चव्हाण पहिला चेंडू सुरेखरित्या हातात बॅटची कट घेऊन चेंडू जातो एका धावेसाठी एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला 19 धावा या धावफलकावर प्रथमतः फलंदाजी करण्याचा मान सन्मान मिळालाय आणि त्यानंतर या मान सन्मानाचा स्वीकार करत असताना आतापर्यंत 2 षटक आणि एका चेंडूच्या सांगतेनंतर 19 धावा या धावफलकावर बिनबाद 19 धावा ही एक जमेची बाजू कारण मोठे फटके खेळू शकतात क्षमता आहे आणि ती क्षमता ओळखावी लागेल जसजसे चेंडू निर्धाव स्वरूपात गणले जातील तसतसे तुमच्या मोठे फटके खेळण्याची जी संधी असेल ती संध्या कमी होत जातील त्यामुळे तुम्हाला प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल आताच्या घडीला जर बघितलं तर फुलर लाईनचा चेंडू तर प्रॉपर यॉर्कर जाग्यावर टाकलाय मुक्री चेंडू ज्याला म्हटलं जातं तो मुक्री चेंडू आणि त्याच्यावर या ठिकाणी पहिला ब्रेक थ्रू पहिली विकेट गारत गडी माघारी परतेल ओंकार माघारी परत एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला होता तो ओंकार माघारी परततोय डीजे
नवीन बॅटर रुपेश. तर रोहितला या ठिकाणी एक सफलता मिळते आपल्या संघासाठी. जी सलामीची जोडी ती फोडण्यात यशस्वी होतोय रोहित या ठिकाणी. धावफलक 19 धावा या धावफलकावर. 19 एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न बायच्या स्वरूपात वाईट +2 म्हणजे 2 धावा मिळतील या ठिकाणी वाईट आणि एक प्लस 21 धावा. चार चेंडूचा खेळ झाला समाप्त. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी असेल. धावफलक 21 धावा या धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना घुटनाटेक तमाशा देख अशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न सर्वेशाचा थोडीशी हाराकारी होतं या ठिकाणी. धाव घ्यावी की न घ्यावी अशा द्विधा मनस्थितीत घेता घेता या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात एक जीवघेणी जोखमीचा या ठिकाणी कॉल होता आणि त्यामध्ये आपली विकेट बहाल करतोय ज्याने एक षटकार एक चौकार त्याने खेचला होता. त्याच्याकडे अपेक्षा होती मोठ्या फटक्यांची, तो मात्र माघारी परततोय. धावसंख्या 21 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील असेल. रोहित सुरेख गोलंदाजी करतोय. श्रीकांत न्यू बॅटर. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न थोडीशी या ठिकाणी कच्च्या फेकी त्याचा फायदा उठवला गेलाय. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालाय. 3 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय. 24 धावा. +24 24 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3rd ओव्हर. 3 षटकांच्या सांगत्यानंतर 24 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथमतः फलंदाजी करत असताना सांगा डीजे. बॉयज वर्सेस जुगाई वाघजाई संघ. हॅलो, या ठिकाणी सिंधुदुर्ग असोसिएशनमध्ये सिंधुदुर्गातील खेळाडूंना जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यांनी या ठिकाणी वसंत घाडीगावकर यांच्याशी संपर्क साधा. वसंत घाडीगावकर तुम्ही सुद्धा या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. वसंत घाडीगावकर. तसेच गोलंदाज एक धाव निघते आणि नो चेंडू. 2 धावा निघतील. 2 धावाने धावफलक 26 धावा या धावफलकावर. फ्री हिट. नो चेंडू आणि त्यावर या ठिकाणी फ्री हिट सुद्धा मिळेल. फ्री हिटवर या ठिकाणी आउट झाला होता मात्र फ्री हिटचा या ठिकाणी फायदा मिळतोय त्याला. नाबाद असेल फलंदाज. 1 धाव मिळेल या चेंडूवर. फ्री हिटमध्ये फक्त रनआउट हा काउंट केला जातो. गोलंदाजी मार्कवर गुड्डू. स्ट्राईकवर असेल श्रीकांत. आकुट टप्प्याचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटने केलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स. चौकार.
मिळतील धावा 4 कारण चेंडू गेलाय आर आणि पार. धावफलक जाऊन पोहोचलाय 31 धावा या धावफलकावर. सुरेख चेंडू सुरेख कमबॅक बघायला मिळालाय. पहिल्या चेंडू नो बॉल फेकला होता त्यानंतर एक धाव त्यानंतर या ठिकाणी 4 धावा खर्च केल्यानंतर हा चेंडू निर्धाव स्वरूपात बघायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ झाला समाप्त. 3 चेंडू अजूनही बाकी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धावचित. पंचांचा निर्णय कुठच्या एंडला आउट आहे फलंदाज हे कळावं लागेल कारण ज्या एंडला आउट होईल फलंदाज त्या ठिकाणी नवीन बॅटर जाईल. संकेत सर आपण जरा सांगा कुठच्या फलंदाज बाद आहे पण कुठे आउट जाईल तिकडे आहे की इकडे रनआउटच्या स्वरूपात. ओके स्ट्राईकवर असेल रुपेश स्ट्राईकवर. संकेत न्यू बॅट्समॅन. धावफलक 31 धावा असताना परत एकदा चेंडू निर्धाव स्वरूपात. शेवटचा चेंडू या इनिंग मधील या षटकामधील सुद्धा असेल शेवटचा चेंडू. फक्त 31 धावा या धावफलकावर. चांगली गोलंदाजी झाली या ठिकाणी. ज्या ठिकाणी अपेक्षा होती आपल्याला 45 ते 50 धावांची अशावेळी सुरेख गोलंदाजी या चेंडूवर. एक धाव शेवटच्या चेंडूंवर. एक बॉल अजूनही बाकी. परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. झेल उडतोय झेल खाली. परेश येतोय आणि गडी बाहेर धुतोय. फक्त 32 धावा या ठिकाणी बघायला मिळतात धावफलकावर. म्हणजे काय 33 धावांचा पाठलाग करावा लागेल. यानंतर होणारा सामना असेल मिलन बाईज 32 धावा 32. माफ करा 33 धावा आणि 34 धावांचा पाठलाग करावा लागेल. 34 धावांचा पाठलाग करावा लागेल या ठिकाणी. विनंती असेल या ठिकाणी मिलिंद बाईज वर्सेस जुगाई वाघजाई. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेचच यायचं आहे. लगेचच तुमची नाणेफेक होईल. मिलिंद बॉईज वर्सेस जुगाई वाघजाई. जुगाई वाघजाई संघ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे या ठिकाणी स्वागत आहे आभार आहे. मिलन बॉईज या ठिकाणी या. मिलन बॉईज
आद्य बॅटिंग आहे रे इथं. हे टॉस झाला काय? पुढच्या वेळेचा टॉस झाला काय? टॉस झाला का विचार? कुठे आहे मिलन बॉयज आपल्यासाठी लास्ट पुकार आहे. गोलंदाजी मार्कवर सर्वेश संकेत चव्हाण आणि खाली परेश चव्हाण. या ठिकाणी अजित बानकर सर सुद्धा आलेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. हॅलो, चांगलं रनिंग बिटवीन विकेट परेश याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केले गेलेत. धाव फलक जाऊन पोहोचलाय 3 धावा. पहिल्या चेंडू डॉट, त्यानंतर एक वाईट चेंडू आणि आताच्या चेंडूवर 2 धावा, अशा 3 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. वाईट चेंडू प्लस 1 धाव, अशा 2 धावा बघायला मिळत आहेत. 2 धावाने धाव फलक 5 धावा. वारंवार या ठिकाणी थोडीशी लाईन लेत चुकतोय सर्वेश. सर्वेशने आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करत चांगली सुरुवात करून दिली होती, मात्र या ठिकाणी गोलंदाजी थोडीशी हाराकारी होताना दिसतंय. थोडासा या ठिकाणी स्वेर मारा करताना दिसतोय. धाव फलका 5 धावा या धावफलकावर. चांगला चेंडू होता, गुड लेनवरचा चेंडू होता, चांगला फटका या ठिकाणी परेशाच्या बॅटमधनं मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. थोडासा थ्रो गच्चा होता, मात्र फायदा उठवू शकले नाही. एकच धाव, एक ते एका धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवर. एक सोपस्कर आव्हान आहे. 34 धावांचा पाठलाग करत असताना 24 चेंडू 34 धावा, आणि माहिती आहे की कोणती जोखीम घेण्याची गरज नाही. दोन्ही चव्हाण बंधू या ठिकाणी बघायला मिळत आहेत फलंदाजी करत असताना. एका बाजूने जर बघितला तर परेश चव्हाण आहे, त्याला साथ देतो या ठिकाणी संकेत चव्हाण. संकेत स्ट्राईकवर आहे आता मात्र. धावफलक स्थिरावला गेलाय. धावफलक फक्त 6 धावा खर्च केले गेलेत. 4 चेंडू 4 बॉल झालेत. 4 चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक 6 धावा धावफलकावर. आखूट टप्प्याचा चेंडू, कटचा फटका, या ठिकाणी कव्हर रिझन मध्ये डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, परतीची फेकी होत आहे, सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावावर समाधान मानावं लागतं. एका धावाने धावफलक फक्त 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. इंद्रधनुष्यातील रंग 7, 7 अजूबे, 7 आश्चर्य जगामध्ये. 7 नंबर सुद्धा खास आहे महेंद्रसिंग धोनीच्या जर्सी क्रमांक 7, आणि त्या 7 या ठिकाणी धावा धावफलकावर. खोलवा टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वाईडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. पंच या ठिकाणी स्वेअर म्हणून घोषित करतात. या चेंडूवर 8 धावा या धावफलकावर. 8 धावा 34 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाजा सर्वेश. छोटा खाणी उदयमुख खेळाडू आहे सर्वेश. समोर आहे परेश चव्हाण. परेशला आपण या ठिकाणी
मोठ्या फटकांसाठी ओळखतो. लांजा तालुका हातखंदे गावातून बिलॉंग करतोय परेश चव्हाण. धाव फलक फक्त 8 धावा आणि षटकाची झाली सांगता डीजे. संकेत न्यू गोलंदाज नवीन बॉलर. दुसरा षटक हाताळण्यासाठी आणि दरम्यानच्या काळामध्ये मिड विकेट रिझर्व्हमध्ये फटका होता. 2 धावा धावून पूर्ण केले गेल्यात. 2 धावाने धाव फलक जाऊन पोहोचलाय 10 धावा. चांगला फटका होता या ठिकाणी संकेत याचा. गोलंदाज संकेत, बॅटर सुद्धा संकेत. किंग मेकर संघ सिंधुदुर्ग असोसिएशन तिला संघ किंग मेकर आणि 78 फायटर आपण आल्याची या ठिकाणी नोंद करून घ्या. यानंतर या ठिकाणी लगेचच सामना होईल मिलिंद बॉयज वर्सेस मिलिंद बॉयज वर्सेस वाघजई जुगाई वाघजई या दोन संघादरम्यान नाणेफेक होईल लगेचच या ठिकाणी. पंचांचा निर्णय काय येतो हे बघावा लागेल. निर्धाव प्रकारचा चेंडू. चेंडू निर्धाव स्वरूपाचा त्यामुळे धावसंख्या मात्र स्थिरावली गेली. फक्त 10 धावा या धावफलकावर. अकुट टप्प्याचा चेंडू आता मात्र या ठिकाणी दिशा भटकतोय. पंच वाईट म्हणून घोषित करतात. वाईट धाव्याने धावफलक 11 धावा. चांगली गोलंदाजी संकेत याच्या माध्यमातून समोर आहे. संकेत संकेत वर्सेस संकेत. संकेत चव्हाण वर्सेस संकेत. कॉलर लेनचा चेंडू होता. बोट फिरवली थोडस. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मिनी हेलिकॉप्टर फिरवलं गेलंय मात्र एकच धाव निघेल या फटक्यावर. एका धावाने धाव फलक 12 धावा. 1 डझन धावसंख्या. चांगली गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते ते संकेत याच्या माध्यमातून. परत एकदा या ठिकाणी बॅटची एज लागली का हे बघावं लागेल. अपील तर लाऊड केले गेले. पंचांचं बोर्ड आकाशाकडे. एक प्राइस विकेट, महत्वपूर्ण मौल्यवान विकेट, किमती विकेट परेश माघारी परततोय.
घरी परतल्यानंतर शुभम चव्हाण येतोय. फुलटॉस प्रकारचा चेंडू आल्या एक गोल्डन गिफ्ट त्याला भेटलाय. फुलटॉस प्रकारच्या चेंडूवर फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी डीजे. मात्र विजयासाठी असेल या षटकाराने थोडासा सामना आपल्या बाजूने खेचून आणलाय. या ठिकाणी वाटत होता पारडा जड आहे. शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आणि षटकाची झाली सांगता. 2 षटकांच्या सांगतेनंतर धावफलक 18 धावा. म्हणजे येणारे चेंडू असतील 12 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज असेल. 8च्या सरसरीने धावा कराव्या लागतील. जाऊया परत एकदा सुमधुर संगीताकडे डीजे यांच्या माध्यमातून. डीजे. विराज. नवीन गोलंदाज 12 चेंडू आणि 16 धावा अशी गरज असताना एक महत्त्वपूर्ण षटक. कारण हे षटक डिसाईड करेल सामना कोणत्या बाजूला जाईल. येणारे 6 चेंडू जर अचूक टप्प्यावरती असतील, कमी धावांचे असतील तर नक्कीच शेवटचा सामना हा रोमांचक असेल. आणि तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल विराजला. स्ट्राईक एंडवर संकेत आहे. नॉन स्ट्राईक एंडवर शुभम. आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत चेंडू झालाय पार. मिळतील धावा 4. डीजे. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर थोडासा प्रेशर या ठिकाणी दिसतोय विराज याच्यावर. पंचांचा या ठिकाणी वाईटची खूण येते. प्रेशर आणि प्रेशर दिसतोय. समोरचा संघ सुद्धा तेवढाच ताकदवान तोल्यबळ. त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी हाराकारी होते गोलंदाजांची सुद्धा. धावफलक 23 धावा. परत एकदा तीच उडताना दिसतोय. वाईट चेंडू परत एकदा 2 धावा बहाल केल्यात वाईटच्या स्वरूपात सलग 2 चेंडूंवर. धावफलक 24 धावा. आता मात्र या ठिकाणी 10 धावांची गरज असेल. सलग 3रा चेंडू वाईट. सुरुवातीलाच म्हटलंय की हे षटक महत्त्वपूर्ण असेल. सामना कोणत्या बाजूने झुकेल. कारण 12 चेंडू आणि 16 धावांची गरज होती जेव्हा हे षटक चालू होत होता. आणि आता मात्र जर बघितलं तर फक्त 1 चेंडू हा लिगल टाकलाय. त्यामध्ये 4 धावा खर्च केल्या आणि त्यानंतरच्या सलग 3 चेंडू हे वाईटच्या स्वरूपात म्हणजे 7 धावा आतापर्यंत बहाल केलेत. 9 धावांची गरज असेल. 11 चेंडू येणारे 11 चेंडू असतील आणि 9 धावांची गरज असेल. थोडासा विराज या ठिकाणी खर्चिक ठरतोय, महाग ठरतोय. हे षटक एक महत्त्वपूर्ण षटक त्याच्या हातामध्ये दिलं असताना कुठेतरी प्रेशरमध्ये या ठिकाणी बिखरताना दिसतोय. मोठा फटका सरळच्या दिशेने या ठिकाणी समोर. स्टँड अँड डिलिव्हरी 6 धावांसाठी.
आता मात्र फक्त औपचारिकता बाकी 10 चेंडू आणि फक्त 3 धावा. हे षटक महत्त्वपूर्ण होतं. जर चूक टप्प्यावर गोलंदाजी झाली असती तर खरोखरच शेवटच्या षटकात रोमांच राहिला असता. अशा वेळी एक कारंजा उडालाय, झेड उडालाय, फाईल लेग क्षेत्रामध्ये लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केले गेलंय. कडी माघारी परततोय संकेत याच्या स्वरूपात. दुसरा धक्का बसतोय संकेत जो सलामीचा फलंदाज होता. मोठे फटके त्यांनी खेळलेत. हे संघाला एका सुस्थितीत विजयाच्या समीप नेऊन ठेवलंय. फक्त आता उंबरठा ओलांडायचा आहे, गृहप्रवेश करायचा आहे, विजयी शिक्कामोर्तब करायचा आहे. फक्त 3 धावांची गरज आहे. या सिंधुदुर्ग असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी 8 संघांना या ठिकाणी खेळण्याचा मान मिळाला आहे. त्यातील पहिली मॅच असेल किंग मेकर वर्सेस 78 फायटर. दोन्ही संघ आपण या ठिकाणी आलात याची या ठिकाणी नोंद करा. यानंतर सामना होईल मिलिंद बॉयज वर्सेस जुगाई वाघजाई या दोन संघादरम्यान. गुड्डू न्यू बॅटर. पहिला चेंडू खेळण्यासाठी प्रयत्न होता, मोठा फटक्याच्या दोन्ही स्टाईलने या ठिकाणी षटकार मारण्याचा मात्र त्याचा अर्षदीप होतोय. मोठा फटका खेळायला गेलाय मात्र तिरफाळची धून माघारी परततोय. धाव फलक 31 धावांवर तिसऱ्या गडी माघारी परततोय डीजे. प्राथमिकता ती गोलंदाजी आता कुठेतरी दाखवताना दिसतंय, मात्र थोडासा उशीर झालाय की काय असं वाटतंय. अजूनही 8 चेंडू आणि 3 धावा. सामना कुठेही या ठिकाणी जाऊ शकतो, कारण जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव घेतली जात नाही तोपर्यंत काय होईल हे सांगू शकत नाही, कारण क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ सुद्धा म्हटलं जातं. 3 धावांची गरज आहे. 8 चेंडू 3 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी समोर आहे. या ठिकाणी नवीन बॅट्समॅन अमित हलकेसा स्वीप केलाय चेंडूला. या ठिकाणी लॉंग लेगवरनं क्षेत्ररक्षक येतोय, परतीची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचलाय 33. स्कोर लेवल फक्त 1 धावेची गरज आहे आता मात्र. 7 चेंडू आणि 1 धावा. चला यानंतर लगेचच सामना होईल मिलिंद बॉयज वर्सेस वाघजोई जुगाई वाघजाई संघ. नाणेफेक जिंकला या ठिकाणी मिलिंद बॉयजने. त्याने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच आणि फलंदाजासाठी या ठिकाणी प्राचरण करायचं आहे जुगाई वाघजाई संघाला. हलकेच खेळा या ठिकाणी 1 धाव काढली आणि 1 धावेने विजयी ठरतोय.